तर असं काही ते लोक आपल्याला हेल्प करतात या सगळ्या गोष्टी असेंबल करायला. जनरली करत नाही कोण, बट काइंड ऑफ दिस वॉज माय फर्स्ट स्टार्ट टू जर्मनी. आणि इथे समोर आता तुम्ही बघू शकतात, ही माझी फर्स्ट कंपनी होती वेब. हा योहानचा 6 मंथचा बर्थडे फुगा होता, त्यासोबत त्याला खेळायला फार आवडतं, फुल एन्जॉय करत होता. ओला अमिगोज, वेलकम टू अ न्यू डे, न्यू व्लॉग. प्लॅन असा आहे की पहिले आपण जाऊन टिश्यू पेपर वगैरे कलेक्ट करणार आहोत. इट्स लाईक हार्डली 5 मिनिट्सचा स्टॉप आहे. अँड देन द नेक्स्ट प्लॅन इज युहानची जी सिटिंग चेअर ऑर्डर केलेली, विच इज बिंग युज्ड वेन ही हॅज टू ईट फूड और वेन ही वॉन्ट्स टू रिलॅक्स और सिट और मे बी स्लीप ॲज वेल. तर ती चेअर आपण ऑर्डर केलेली आणि ती आता आलेली आहे टू कलेक्ट. तर आपण त्याचा कलेक्शन आणि असेंब्ली दोन्ही कवर करायचा प्रयत्न करू. लेट्स गेट स्टार्टेड. A few moments later. वेलकम टू ॲन्सबर्ग गाईज. हे काइंड ऑफ दिस वॉज माय फर्स्ट स्टार्ट टू जर्मनी. आणि इथे समोर आता तुम्ही बघू शकतात, ही माझी फर्स्ट कंपनी होती वेप्पा. आणि मी आलेलो आयर्लंडवरनं थेट इथे या काइंड ऑफ एक छोट्या गावात IT चा जॉब करायला. आणि खूप डिफरंट एक्सपिरियन्स होता माझा. फर्स्ट डे खूप भयानक होता, त्याची स्टोरी मी नक्कीच तुम्हाला सांगेल. बट आज आम्ही आलेलो, माझा फ्रेंड इथेच काम करतो अजून, आणि ही टिश्यू मेकिंग कंपनी आहे. तर टिश्यू आपल्याला डिस्काउंटेड प्राईजमध्ये घ्यायचे होते, त्यामुळे आज आपण इथे येऊन ते टिश्यू कलेक्ट केले. आणि मग तुम्हाला जाता जाता मी विचार केला की सगळ्यांना टूर देऊ, कसं दिसते कंपनी. तर तुम्ही बघू शकता राईट हँड साईडला जे आहे ना, ते मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, आणि वरती त्या साईडला कोपऱ्यात बिल्डिंग जी होती ती IT आहे. आणि इथून अशी ट्रेन जाते, ट्रेन ट्रॅक आहे. याचा एक मी थ्रोबॅक व्हिडिओ पण टाकेल फ्रॉम 1980s. आणि हे जे ब्रिज क्रॉसिंग जो आहे ना, इथून टिश्यू रोल ट्रान्सफर होतात फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू प्रोडक्शन. जायची बिल्डिंग ती फिना IT सपोर्ट आणि बाकीचे सगळे. कॅफे आहे इथे. आम्ही मधल्या सुट्टीमध्ये काहीतरी खायला यायचो, म्हणजे काही घ्यायचो आम्ही, क्रॉसो घ्यायचो किंवा बर्गर घ्यायचो किंवा काहीतरी सँडविच घ्यायचो, इझी मील काइंड ऑफ अ थिंग. आणि आता जे आपण बघतोय पुढे जाऊन राईट साईडला, एक खूप छान इझी टू गो रेस्टॉरंट होतं, जिथे आम्ही येऊन स्नित्झल वगैरे खायचो. तर बरेचदा इथे स्नित्झल खाल्लेलं आहे, कारण की चीप ऑप्शन होतं आणि ऑफिसच्या जवळच होतं. आणि या गावामध्ये जनरली जास्त स्टोअर नसल्यामुळे खूप लिमिटेड ऑप्शन्स होते, आणि त्यातलं लिमिटेड ऑप्शन म्हणजे हे एक. इथे बर्गर पण छान मिळतो, फ्राईज पण छान आहेत. फॉर द क्रॉसिंग ऑफ द टिश्यू पेपर विच आर फ्रेशली मॅन्युफॅक्चर्ड. लेफ्ट हँड साईड यू हॅव द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इट सेल्फ, अँड देन द trucks and everything are shipping the things towards its destination. And now we are taking a right, and we are going towards the place where we used to live. The slope that you see here is very steep. Earlier I did not have a car, and grocery shopping was a big thing, because you had to go up and down the hill to catch the bus. This is very remote place, but bus connectivity is superb here, as every 30 minutes there was a bus going to the station or Bano. So on the right side तुम्ही बघू शकता, हे होतं जर्मनीमध्ये माझं पहिलं रेसिडेन्स. I lived here for 6 months, then shifted to Düsseldorf because I had to office location, and a digital office was there. After getting married, I stayed here for a month. We made nice snowman in this front yard, so lots of great memories. If you want to know more about how I got a job here or what was the process, please you can write to me and I can help. Different experience for a person who is from an IT field. This was a completely different exposure to me, that you can get a job in a manufacturing company as well. In India we always thrive for getting into big MNCs like Accenture, TCS, blah blah blah. But you know, if you come out of your home, there is much more to be done, or you can do wonders in different fields as well. And one of those experience was for me working in this company Wepa. And like this, there are many other companies who are actually in villages.
a lot of jobs, and that's the beauty of it. And I love this kind of framework where you're not going to a tier 1 city or you're not going to a big city for employment. The employment is created in your village where you live. So I just love this concept, and it's really nice, and I hope we get inspired someday. Close your eyes and drift away into the skies where we can play, floating high on clouds so white. Everything changes, lost from sight. With every breath I feel so light. In this dream I soar through the night. I'm flying, I'm free. In this dream it's just you and me. तर असं काही ते लोक आपल्याला हेल्प करतात त्या सगळ्या गोष्टी असेंबल करायला. जनरली करत नाही कोण, बट Warte, ich nehme einmal den. Warte. Moment. Hier. A few moments later. तर बघू आपण आता काय घेऊ शकतो योहानसाठी. असे इथे छान टी शर्ट्स वगैरे असतात. ऑल्दो एक्सपेन्सिव्ह दुकान वाटतं मला हे. इथे तेव्हाच वर ते जेव्हा काही डिस्काउंट वगैरे असेल तेव्हा घ्यायला. जसं की याच्यावर डिस्काउंट चालू आहे. ओरिजिनल प्राईस इथे ओरिजिनल प्राईस 37ची आहे, 18ला मिळत आहे. आता गेली युवांशला आणि युवांशच्या आजोबांना आणायला, आणि आजी इथे आहे. तर याची ओरिजिनल प्राईस आहे 50 आणि आता 25ला मिळत आहे. तर बघू असं काहीतरी घेऊन टाकू स्नोसाठी युहांशला. कुठलं होतं ते बघावं लागेल फक्त. स्ट्रोलर्स पण अवेलेबल आहे इथे. याच्यावर पण डिस्काउंट चालू आहे. हे जवळपास 590चं होतं, आता 350ला आहे. आणि हे वाले 1250चं आहे, 1000ला मिळतं आहे. असे वेगळे डिस्काउंट चालू आहेत. तर अशा प्रकारे वी आर डन विथ आवर डे. मीन्स ॲटलिस्ट बेबी वनच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, कारण की युहानची सिटिंग चेअर जी आहे ती असेंबल झालेली आहे, फीडिंग चेअर बेसिकली. तर आता याच्यावरती बसून तो त्याचं जेवण करू शकतो. आता आम्ही चॉकलेट घ्यायला आलो आहे सगळ्यांना, आणि बघू शकता युहानशला कसं घेतलेलं आहे आपण. आणि मम्मीने इथेच घेतलेलं आहे. भूक लागली तर खात आहे. आणि असे काही व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत सगळे इथे. तर गाईज असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या कंपनीला आपण व्हिजिट केलेलं, म्हणजे तुम्हाला दाखवलं की ते टिश्यू मेकिंग कंपनी आहे, आणि तिथून टिश्यू पेपर आपण घेतले होते फ्रेंडला सांगून, जो आता त्या कंपनीमध्ये काम करतो. तर ती कंपनी मी जेव्हा जॉईन केली होती, तर मी तिथे फर्स्ट इंडियन जॉईन झालो होतो. आणि हे माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे की एका जर्मन कंपनीमध्ये मी फर्स्ट इंडियन म्हणून जॉईन झालो होतो. आणि त्यानंतर पण त्यांना माझं काम आवडलं का काय झालं माहिती नाही, बट मग हायरिंग मोर अँड मोर पीपल फ्रॉम इंडिया और फ्रॉम अदर विदिन अ स्पॅन ऑफ 2 years while I was working there. त्यांनी इंडियामध्ये त्यांचं एक मुंबई ऑफिस पण उघडलं. So it was very surprising to me that the company kind of expanded and built a digital office in India as well. So खूप वेगळी जर्नी होती ही. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग.
गोलू इथे बघ, It's just you इथे बघा एकदा.